आचार्य प्रवर या पोथी प्रवचन सोहळ्याचे प्रवाचक आचार्य प्रभू श्री भीष्माचार्य बाबाजी, परमपूजनीय आचार्य प्रभू श्री आशनख्य बाबाजी, परमपूजनीय आचार्य प्रवर श्री आंबेळगाव निवासी बाबाजी, आचार्य प्रभू श्री कुक्कुटवाडी निवासी बाबाजी, त्याचप्रमाणे आचार्य प्रवर परभणी निवासी बाबाजी, आचार्य प्रवर रुद्रपूर येथील आदरणीय आचार्य प्रभू श्री बांदेशकर बाबाजी, बदनापूर येथील दादेराज बाबाजी, या ठिकाणी उपस्थित कवीश्वर आमनाय, परमपूजनीय आचार्य प्रवर श्री मेहकरकर बाबाजी, कवीश्वर कुलाचार्य पंचाळीश्वर येथील श्री बाबाजी, या ठिकाणी आचार्य प्रवर श्री कापूसकर्णीकर बाबाजी, संत महंत या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचं मी नाव घ्यायला पाहिजे. आचार्य प्रवर माहूर पीठाधीश्री बाबाजी, आचार्य प्रवर श्री चितोंडीकर बाबाजी, त्याचप्रमाणे आचार्य प्रवर तरळगाव या संस्थेचे संचालक, ब्रह्मविद्या पाठशाळा येथील संचालक आदरणीय आचार्य प्रवर श्री तरळगाव येथील श्री राहेरकर बाबाजी, सभामंचावर उपस्थित सर्वच आचार्यगण, सर्वच या ठिकाणी निश्चितच विद्वज्जन आहेत. त्यांच्या दर्शनाचं महात्म्य आपण स्वागताध्यक्ष बाबांच्या मुखातून ऐकलेलंच आहे आणि म्हणून सर्वच खरोखर या महत्पुण्याचे अधिकारी, इतरांना त्या ठिकाणी ते घडवितात असे सर्वच ज्ञानीजन या ज्ञानपीठावरील, त्याचप्रमाणे सर्व खाली बसलेले महंत, संत, तपस्विनी, वासनिक आणि बंधू भगिनी, आपण हवे आहात हा ज्ञान सोहळा ऐकता आहात आणि या ज्ञान सोहळ्याच्या माध्यमातून आज सुद्धा गुरुजनांच्या मुखातून आपण हे दोन शब्द ऐकलेलेच आहेत आणि कार्याध्यक्ष म्हणून मला ही माझ्या आलेली सेवा मी तुम्हाला थोडक्या शब्दात स्वामींच्या शब्दातून स्वामी श्री चक्रधरांचं असलेलं तत्वज्ञान जे जीवनाला समृद्ध करते, आकार देते, घडविते, मडविते असं असलेलं परमेश्वराचं माऊलपण, ही असलेली परमेश्वराची कृपा आहे की ज्या कृपेच्या माध्यमातून परमेश्वराने या जीवात्म्यासाठी ही सृष्टी रचना केलेली आहे आणि म्हणून आज आपण अनुसरण सोहळा सुद्धा या ठिकाणी संपन्न केलेला आहे की ज्या परमेश्वराला आनंद असतो ज्या अनुसरणाच्या माध्यमातून की एक जीव मला माझ्या खावणीला पात्र होत आहे आणि म्हणून असा असलेला परमेश्वर या ठिकाणी आदरणीय श्री कराशी निवासी श्री दादाजींचं नाव माझ्याकडून सुटलं. त्याचप्रमाणे या परमेश्वराच्या खावणीला पात्र असलेले हे जे काही जीव असतात की यांना ईश्वराला खावणीला पात्र व्हावं लागते आणि ती ईश्वराची खावणी म्हणजेच अनुसरणे ही खावणी आहे की या अनुसरणाच्या माध्यमातून आपलं जे जीवाचं उद्धरण कार्य आहे ते परमेश्वर सिद्धीला नेत असतात आणि म्हणून परमेश्वराची जी दातृत्व क्षमता आहे त्या सगळ्या जीवांनी या खावणीला पात्र व्हावं. समानता ही ईश्वराच्या दातृत्वामध्ये आहे. समान भाव प्रत्येकाच्या ठिकाणी ठेवता आला पाहिजे. समानता आपल्या जीवनामध्ये माणसाला वागताना, इतरांशी चालता बोलताना समानतेचं जीवन माणसाला जगता आलं पाहिजे. हा मला स्वामींचा मुळात संदेश आहे आणि म्हणून स्वामींना परमेश्वर तत्वज्ञान अवलोकित करत असताना ईश्वराला सम असं परमेश्वर म्हणतात. स्वामींचे साधनदाता म्हणतात की परमेश्वर सम आहे. ही समदृष्टी आम्हाला काही चरित्राचे, काही स्मृतीचे, काही अनेक उदाहरण आमच्या समोर देवाने ठेवलेले आहेत की ज्यामध्ये सन्निधानामधला प्रसंग आहे. माहिम भट्टांसारखे षडशास्त्र संपन्न विद्वान असलेले पंडित, त्यांना आपल्याविषयी असलेला मुळातच कर्मराटीत गर्व होता ज्ञानाविषयी, ऋणाची सांखळी पायी मिरवणारे, परंतु ज्यावेळेला अनुसरतात परमेश्वर धर्माचं कार्य त्यांच्या ठिकाणी ज्ञानाच्या माध्यमातून प्रेरित होते आणि मग कुठे ईश्वर धर्माला ते लागतात. पण तरी सुद्धा जीवस्वरूपीचा अहंकार, जसं भट्टोबा म्हणतात की माझं स्वामीशिवाय काही होत नाही म्हणून 6 महिने स्वामी तिकडे पाठवतात, अहंकार नष्ट करतात, पुन्हा बोलवतात. तसं माहीम भट्टांच्या ठिकाणी किंचित थोडासा अहंकार होताच, पण देवाला तो अहंकार नष्ट करायचा आहे. मूळ स्वरूपामध्ये जीवाच्या ठिकाणी स्वामींनी मुळात सूत्रातून सांगितलं की जोपर्यंत अहंकार नष्ट होत नाही, हे मूळ जोपर्यंत जीव स्वरूपाचं निघत नाही तोपर्यंत उद्धरण प्रवृत्तीला हा जीव पात्र होत नाही आणि म्हणून माहीम भट्टांनी घडवायचं, मडवायचं आहे. कारण माहीम भट्ट सुद्धा एवढे षडशास्त्र विद्वान असलेले पंडित, पण त्यांच्या अंतःकरणात असलेला अहंकार, ज्या वेळेला ते स्वामींच्या दर्शनाला यायचे, स्वामींना नतमस्तक होऊन पायावर डोकं ठेवून प्रणाम करायचे आणि बाकी आचार्य त्या स्वामींच्या सन्निधानात, पण घडण्याची प्रवृत्ती स्वामींची श्री आचार्यांवर होती, पण आचार्यांना ते नुसतं कायाप्रणित करायचे. म्हणून त्या ठिकाणी असं म्हटलंय की देव तो देव बाकी सुरत देव, अशा प्रकारची आमची
काही एक परमार्थातले रूढ काही शब्द आहेत आणि म्हणून अशा प्रकारचा बाकी एक देव असतो, बाकी सुंट देव. काही उदाहरण देतात की जसं मुख्य एक देव असतो, देवता ज्यांनी भक्ती करणारे लोक त्यांना माहित आहे की एक प्रतिमा मुख्य असते आणि मग बाकी छोटे 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 प्रतिमा त्या ठिकाणी शेतूर लावून ठेवल्या येतात आणि मग मुख्य एक भजन केलं का बाकी सुंट देव. अशा प्रकारची काही धारणा मानसिक मनामध्ये अनसारखेपण जीवाच्या ठिकाणी हा मूळ दोष आहे जीवाचा. आणि मग ते अनसारखेपण आचार्यांच्या ठिकाणी त्यांना भावलेलं दिसलं स्वामींना आणि म्हणून स्वामींना लक्षात आलं की माहीम भट्टांच्या ठिकाणचा हा दोष नष्ट झाला पाहिजे आणि म्हणून माहीम भट्टांचा दोष स्थितीमध्ये एकदा असं झालं का त्या दोघांना सुद्धा त्या ठिकाणी चर्चा करण्याचा प्रसंग आणला आणि दोघांची चर्चा सुरुवात झाली. चर्चा करता करता माहीम भट्टांना जी प्रचिती होती की हे असे यांना काही शास्त्र येत नाही, आचार्यांना कुठल्या प्रकारचं शास्त्र अवगत नाही, षडशास्त्र माझ्याच ठिकाणी आहे. पण ज्या वेळेला चर्चा चालू झाली, स्वामींनी दिलेली स्थिती आहे त्या स्थितीच्या भरामध्ये जे शंकराचार्याच्या मुखातून कधी त्यांनी ऐकलेले शब्द होते तेही कधी ऐकायचे राहिले, त्यांचे जे काही संदेह होते ते त्यांच्या मुखातून फिटलेले नव्हते, ते आचार्याच्या मुखातून फिटले गेले. असं अमूलाग्र शास्त्र त्यांनी त्या आचार्यांच्या मुखातून जे काही द्वैत अद्वैताचं त्या ठिकाणी शास्त्र त्यांच्या मुखातून ऐकायला मिळालं आणि असं ऐकलेलं शास्त्र अवाकीत होऊन माहीम भट्ट त्या ठिकाणी प्रज्ञ झाले की मी यांना आजपर्यंत काय समजत होतो आणि यांच्या ठिकाणी काय आहे. आणि आचार्यांवरती श्रद्धा बसवली, भाव बसवला, समत्व आणलं. जी विषमता आहे, स्वामींनी मुळात जीवाचं वर्णन केले की जीव हा मुळातच विषम आहे, परंतु जो ईश्वर साधनंत असतो त्याला मात्र त्या समत्वाकडे वळावं लागते, समत्व स्वीकारावं लागते. आणि म्हणून ही आमची परंपरा आहे की सामान्य जरी असेल म्हणून आमच्या शास्त्रात असे म्हटलं की स्थान मात्र पाहावे, भिक्षुक मात्र भेटावे. साधारण जरी असेल तरी त्यालाही त्याच प्रकारचा ईश्वरीचा आहे अशी समानता आमच्या ठिकाणी. आणि म्हणून तो प्रसंग जो सन्निधानात घडलेला प्रसंग आहे त्यावेळेला माहीम भट्टांची प्रचिती आली आणि तीच प्रचिती कुठे आम्हाला श्री प्रभू चरित्रात बघायला मिळते. ज्या वेळेला त्या 500 न्याय भारतीच्या प्रसंगाचा प्रसंग आहे की ज्यावेळेला ते 500 न्याय भारती संन्यासी खेड नावाचं गाव आहे रुद्रपुराजवळ, तिथे आले आणि त्या ठिकाणी आल्यानंतर गावातले प्रमुख केशव नायक ते गेले त्या ठिकाणी निमंत्रण द्यायला की आमच्या रुद्रपूरला तुम्ही या 500 संन्यासी सर्वजण आमंत्रित करतो आहोत. तर ते म्हणतात तुमच्या गावाला श्री गोविंद प्रभू आहे, ते शिवाशिव करतात, ते विटाळ करतात, चौवर्णामध्ये शिवाशिव करतात, आम्ही तिथे येत नाही. आणि त्यांना जर तुम्ही वारत असाल, ते जर तिथे येणार नसतील तर आम्ही रुद्रपूरला येऊ. पण ते म्हणतात हा गाव श्री प्रभूचा आहे, त्यांना आम्ही वारू शकत नाही, पण आम्ही त्यांची निर्वडी करू, त्यांच्यावर लक्ष देऊ, त्यांना येऊ देणार नाही. परंतु मग नंतर ते म्हणतात आम्ही सांगू. आणि मग त्यांनी काही दिवसांनी निरोप पाठवला की ठीक आहे आम्ही येतो, पण त्यांना येऊ देऊ नका, त्यांना कुठल्या पदार्थाला स्पर्श करू देऊ नका. त्यांनी सांगितलं की आम्ही तेवढं लक्ष ठेवू, पण आले तर सांभाळून गेला. पण निश्चित श्री प्रभू अंतर्यामी आहेत, सर्वज्ञत्व आहे, ईश्वरापासून काही लपत नाही. आणि मग ते संन्यासी रुद्रपुरामध्ये येणार त्या दिवशी स्वयंपाकाची तयारी चालू आहे. केशव नायकांनी फार भव्य दिव्य असं आयोजन केलंय त्या संन्याशांच्या स्वागतासाठी. आणि त्या ठिकाणी
जी समस्त दृष्टी आहे त्या ठिकाणी बघायला मिळते. जे समानता दर्शविणारं कार्य जे आहे ते ईश्वराच्या ठिकाणी असते. लोणारचा प्रसंग पहा, त्या ठिकाणी म्हणतात की घ्या शिंगणाच्या तुम्ही चर्चा करा. ते म्हणतात हो ती ईश्वराची कृपा, ते फक्त त्या वेळेपुरतच होतं. ते देवाने दिलेली मला एक प्रज्ञा त्यावेळी पुढली होती, ते संभाव्य माझ्या ठिकाणी नाही, ते तुम्हीच करू शकता. माहीम भट्टांनी त्यांना शास्त्र चर्चा करायला सुरुवात केली आणि 500 न्याय भारतीय संन्यासी त्यांचा पराजय त्या ठिकाणी माहीम भट्टांनी त्या चर्चेतून केला. आणि त्या ठिकाणी पराजय झाल्यानंतर श्री गोविंदपूर बाबांना एवढा हर्ष झाला का तो हर्ष झाल्यामुळे श्री गोविंदपूर बाबांनी तांबूळ खाल्लेलं होतं. ते तांबूळ मुखातलं एवढं उडालं की मोठ्याने हसल्यामुळे ते तांबूळ बाहेर पडलं आणि ते 500 संन्यासी होते, त्यांनी ते तांबूळ हातात घेऊन तो प्रसाद ग्रहण केला. की जे शिवाशिव करणारे असे म्हणणारे होते ते सुद्धा त्या ठिकाणी अचंबित झाले आणि देवाचा प्रसाद म्हणून केला. हे जीवनाचं परिवर्तन आहे, हे परमेश्वराच्या साधनेचं परिवर्तन आहे, स्पर्शाचं परिवर्तन आहे. अशा प्रकारे ईश्वर धर्म हा परिवर्तनशील, या अनुसरणाने तो निश्चितच आत्म्याला परिवर्तित करू शकतो. अशा प्रकारचं या ठिकाणी परमेश्वर धर्माचं हे कार्य आहे. या मुलांनी, या अंकिताताई असो, आज बाबांच्या कल्पेश असो आणि 2 प्रौढ संन्यास आहे, यांनी हा अनुसरण धर्म स्वीकारलेला आहे. त्याचबरोबर या पोथी प्रवचन सोहळ्याचे जे प्रवाचक आहे परमपूजनीय आदरणीय प्रातस्वर्गीय श्री बाबाजी यांना या सोहळ्याच्या निमित्तानं त्यांचं अभिष्ट चिंतन करतो. आमच्या संपूर्ण वर्धनस तुकडाच्या वतीनं बाबांना शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या संन्यास दीक्षा विधीचं आयोजन प्रामुख्याने आमचे देवकर बाबा यांनी या ठिकाणी विशेष प्रयत्न करून या आयोजनामध्ये त्यांचा विशेष सहभाग आहे. आणि वरणगाव येथील नूतन महंत झालेले हरिव्यास बाबा यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. धन्यवाद बाबाजी. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये बाबाजींना आपल्या या मार्गदर्शनपर विचारासाठी धन्यवाद द्यायचे आहेत. यानंतर या ठिकाणी आजच्या या संपूर्ण कार्याचं अन्नदान